आता हे प्रवचन सार आहे आणि गाथा नंबर 198 198. केवळ ज्ञानी कशाचं ध्यान करते हे सांगायला लागलं. तर ज्यांना शुद्ध आत्म्याची प्राप्ती झाली असे सकल ज्ञानी कशाचं ध्यान करतात हे सांगताना गाथेमध्ये आले शब्द विशेषण आले कि अनिंद्रिय और इंद्रियातीत हुआ आत्मा. अनिंद्रिय शब्द अनक्षावरून केलाय. अनअक्ष दोन्हीचा अर्थ एकच वाटतो ना कधी कधी. अनक्ष अक्षातीत भूत असे दोन विशेषण आहेत. अनक्ष भूद अख्खातीदो. ठीक आहे असू दे ते सांगायला लागले. ते अनक्ष म्हणजे अनिंद्रिय म्हणा अतिंद्रिय म्हणा आणि इंद्रियाच्या अतीत झालेला आत्मा. तिसरं सर्व बाधेने रहित आणि संपूर्ण आत्मा में सौख्य तथा ज्ञान से समृद्ध वर्तता हुआ. अशी 4 विशेषणं घेतली त्यांची. अतिंद्रिय आहेत, इंद्रियाच्या अतीत झालेले आहेत, सर्व बाधेने रहित आहेत आणि संपूर्ण आत्म्यामध्ये आहे ना सर्व प्रकारे सुखाने ज्ञानाने समृद्ध जे होऊन राहता आहेत असे ते कशाचं ध्यान करतात तर परम सुखाचं ध्यान करतात. ठीक आहे असं लिहिलं. परम सुखाचं ध्यान करते सकल ज्ञानी. ठीक आहे. मग त्याची टीका आपण बघत होतो ज्यामध्ये शब्द आलते जब यह आत्मा. आता एक एक विशेषणाचं हेतू द्यायला लागले. कारण जब यह आत्मा जो सहज सुख और ज्ञान की बाधा के आयतन है ऐसी इंद्रिया असं लावायचं त्याला. सहज सुखाने सहज ज्ञानाला बाधा उत्पन्न करणारे कोण आहेत. बाधा उत्पन्न करण्याचं आयतन कोण आहे तर इंद्रिय. म्हणून इंद्रिय ज्ञानाचा निरोध करायला सांगितलेलं. इंद्रियाला जिंकायला सांगितलेलं. कारण ते बाधक आहेत सुखानी ज्ञानामध्ये. आणि मिथ्यात्व तेच आहे ते आम्हाला सुख आणि ज्ञानाचं कारण वाटतात. इंद्रिय ज्ञानाचं कारण भासित होतात आणि इंद्रियामुळेच मला सुख भासित होत. आणि ही विपरीतता इंद्रियामुळेच. म्हणून आपल्याला समजेना की मी कोण आहे आणि पर कोण आहे. स्वपर मधला अंतर संपलं. इंद्रिय द्रव्येंद्रिय मग असं आहे. आयतनचा अर्थ काय होतो. आश्रयस्थान. आश्रय. 6 आयतन 6 अनायतन नाही आश्रय. मग सहज सुख आणि सहज ज्ञान. सहज सुख आणि सहज ज्ञान काय. बरोबर. स्वाधीन स्वतंत्र आहे असं ते सहज सुखाने सहज ज्ञान म्हणजे स्वभाव आहे असं म्हणा. स्वभावामध्ये बाधा उत्पन्न करण्याचं आयतन
इंद्रिय आहेत म्हणून अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय. काय सांगितलंय? काय सांगितलंय बिजू काकी? अनेक वेळा सांगितलंय हो मी. इंद्रिय म्हणजे काय? म्हणजे काय? बरोबर, तुमचं उत्तर जवळच आहे. थोडस शब्द अजून सांगा. जवळ आला एक. बरोबर आहे की. ते भाव ज्ञानावरून कर्म आहे. इंद्रिय हे भाव ज्ञानावरून कर्म आहेत. बरोबर आहे. केवळ ज्ञानाला बाधा. मग ज्ञानावरून कर्म हे काय? द्रव्य कर्म आहे. कोण म्हणते भाव कर्म? नुसतं ज्ञानावरून कर्म. काय बाया म्हटलं नाही, सगळ्यांना रोग आहे. रोग म्हणत झाला. आणि कुठल्या कुठल्या बाईला थांबवायचा असा प्रश्न आला. कठीण आहे. तरी सकाळी मी एवढं सांगितलं. काय नाही, तुम्ही नव्हता आज सकाळी? काय दिवाळी संपली नाही का? विचारलं. गेलता. मग काय झालं? भाव ज्ञानावरून कर्म आणि द्रव्य ज्ञानावरून कर्म. मग द्रव्य ज्ञानावरून कर्माचं आपण तर वर्णन ऐकतो नाही. मग भाव ज्ञानावरून कर्म कशाला म्हणायचं असा प्रश्न येतो, आहे ना. ज्ञानावरून कर्म काय कार्य करतं, आहे ना. ज्ञान होऊ देत नाही. कसलं ज्ञान होऊ देत नाही? स्वभाव ज्ञान होऊ देत नाही. ज्ञानावरून कर्माचं मुख्य, जसं मिथ्यात्व काय करतं? स्वभावाचं श्रद्धान होऊ देत नाही. तसं ज्ञानावरून कर्म काय करतं? स्वभावाचं ज्ञान होऊ देत नाही, असं म्हणायचं अध्यात्म भाषेत. ज्ञान होऊ देत नाही तर ठीक आहे, होऊ देत नाही, त्याने काय. स्वभावाचं ज्ञान होऊ देत नाही ज्ञानावरून कर्म. मोहनीय कर्म स्वभावाचं श्रद्धान होऊ देत नाही, स्वभावानुसार आचरण होऊ देत नाही, आणि स्वभावानुसार सुखी होऊ देत नाही. 3 काम करत नाही ते मोहनीय होऊ देत नाही. स्वाभाविक श्रद्धान, स्वाभाविक चारित्र्य, स्वाभाविक सुख. बरोबर आहे का? हे मोहनीयाचं कार्य आहे. कारण मोहनीयाच्या अभावामध्ये अनंत सुख प्रगट होतं, स्वाभाविक सुख प्रगट होतं. मोहनीयाच्या अभावामध्ये यथाख्यात चारित्र्य प्रगट होतं, म्हणजे सम्यक चारित्र्य. मोहनीयाच्या अभावामध्ये सम्यक दर्शन म्हणजेच क्षायिक परम अवघाड सम्यक्त होतं. असं आहे ते. आणि मोहनीय कर्माच्या अभावामध्ये स्वाभाविक सुख उत्पन्न होतं. हे म्हणणं उपचार आहे. म्हणजे केवलींना अनंत, आपण अनंत चतुष्टय म्हणतो, अनंत अरिहंतांना अनंत चतुष्टय. तर अनंत सुख त्यांना उपचाराने, वास्तविक नाही. सूक्ष्म कथन म्हणायचं बरं का ह्याला पण. आलं सांग का नाही? बरोबर आहे का? अनंत सुख हे उपचाराने का नाही? इजुका की का वास्तविक आहे अनंत सुख? बाई, अनंत सुख अरिहंतांना वास्तविक असतं का उपचाराने असतं? उपचाराने असतं. माझीच बाजू घेणार, आहे कोणाची? का? हे तू द्या.
बर. सुख मोहनीयाचा अभाव झाल्यावर सुख प्रगट झालं फळ असं म्हटलं तर त्याला उपचाराने का म्हणायचं? काय सात तर अव्याबात सुख हे वेदनीय कर्माच्या अभावात प्रगट होत. मोहनीयाच्या अभावामध्ये श्रद्धा आणि चारित्र्याचा घात करणारे म्हटलं जातं त्याला. मग त्याच्या अभावात अनंत सुख का सांगतायत अनंत चतुष्टयमध्ये हा प्रश्न का? मोहाच्या अभावात सुख का म्हणतात असं माझा प्रश्न. मोहाच्या अभावात सुख का म्हटलं मग अनंत सुख प्रगट झालं? बरोबर उत्तर हे आहे. दुःखाचं कारण संसारामध्ये कोण आहे? तर मोहनीय कर्म हे दुःखाचं कारण मुख्यतेने सांगितलं जातं. असाताचा उदय दुःखाचं कारण म्हणून कळत नाही किंवा सांगितलं जात नाही. कारण मूळ दुःख असाताच्या विज्ञाचं नाही, तर मूळ दुःख आहे मिथ्यात्वाच, मोहाचं दुःख आहे. आणि म्हणून तो मोह नष्ट झाला म्हणून अनंत सुख प्रगट झालं असं म्हटलं जात. म्हणून सिद्धांचे 8 गुण घेताना आपण हे अनंत चतुष्टय 4 असे घेत नाही. सिद्धांचे 8 गुण कोण सांगतंय? पुन्हा मग मी सांगा सिद्धांचे 8 गुण. काय झालं? सिद्ध व्हायचं नाही का? असं होतं का? गुणच माहित नाही त्यानं व्हायचं की म्हणजे काय? मग आता काय करताय? बोलतायच की तीच बोलला ना. बोलायला आपल्याला येत नाही ह्याच्याऐवजी जर गुण सांगितले तर तेवढं बोललं चाललं असतं. आपल्याला बोलायला येत नाही काय म्हणजे स्ववचनवादित झालं का? आपल्याला बोलायला येत नाही म्हणून येत नाही उत्तर असं मला म्हणा. काय धाडस झालं? जाऊबाईला उठवू का तिथनं? बॉस सांगा. 1 मिनिट आवाज जोरात सांगा. ए थांबा बॉस सांगायला. कुठल्या शास्त्रात लिहिलं असं सांगा का? तुमचं शास्त्र नवीन काढलं काय सांगा? क्षायिक सम्यक्त गुण कुठल्या कुणाला प्रगट होत? 8 गुणामध्ये मग तुमचे 9 गुण होतील. क्षायिक सम्यक कसं येत? हो ऐवजी म्हणजे मोहनीयाच्या अभावामध्ये क्षायिक सम्यक्त्वच प्रगट होत. म्हणून पहिला गुणधर्म आहे क्षायिक सम्यक्त्व सिद्धांत. परम अवघाड सम्यक दर्शन म्हटलं जातं त्याला. आणि मग तुम्ही आनंद ज्ञान म्हणा, अनंत दर्शन म्हणा, अनंत वीर्य, हे झाले 4. आणि मग बाकीचे 4 आले. अवगाहनत्व, सूक्ष्मत्व, अगुरुलगत्व आणि अव्याबादत्व असे 4 येते. म्हणून मुद्दाम विचारलं. मला माहित होतं तेच मी आता तरी सांगितलं. हे सिद्धांचे 8 गुणामध्ये अनंत सुख नाही आहे. सिद्धांच्या 8 गुणामध्ये अव्याबाद सुख. अनंत सुख आणि अव्याबाद सुख मध्ये अंतर आहे. हा बरोबर. आणि सगळीकडे कुठेही सिद्धांचे गुण 8 घेताना क्षायिक सम्यक्त्वच घेतलेला आहे. अव्याबाद सुख आणि आनंद सुख मध्ये काय अंतर आहे डॉक्टर सांगा? फरक काय? असं काय नाही बसलं. बरोबर. हे विजया डॉक्टरने सांगितलेलं उत्तर. मी डॉक्टरला विचारलं होतं ना. मी डॉक्टर आता विचार करत तोपर्यंत मोहनीयाच्या अभावामध्ये आनंद सुख येतो आणि विज्ञाच्या अभावात. त्याला काय अर्थ आहे? म्हणजे कोणाला दुसऱ्याला सांगू द्यायचं नाही का?
डॉक्टरला कधी येणार परत? मोहनीयाच्या अभावामध्ये अनंत सुख आणि वेदनीय कर्माच्या अभावात अव्याबात सुख प्रगट होत, असं आहे. बरोबर? असं त्याच्यातलं अंतर आहे. म्हणून चर्चा कशासाठी निघाली ती? सुख, सुख, स्वाभाविक सुख, उपचारावरून निघाली. तर अभिप्राय समजून घ्यायचा. उपचार म्हणताना तिथे काय मोहाचा उपचार आणि अभाव झाला असं नाही, पण सुख त्याला जे म्हटलेलं आहे तर ते सुख त्या मोहाचं कार्य नाही, म्हणून त्याला आपण उपचाराने म्हटलं. कारण मोहाचं कार्य श्रद्धेला प्रगट होऊ न देणं आणि चारित्र्याला प्रगट होऊ न देणं, त्याला ते त्या गुणांची अभिव्यक्ती होऊ देत नाही, ते मोहाचं कार्य. ठीक आहे? म्हणून पण आता तो विषय आता गौण करून इथे सांगायला लागले काय की सहज सुख आणि सहज ज्ञान कशाला म्हणायचं मी विचारलं होतं तुम्हाला. तर सहज सुख आणि ज्ञान म्हणजे जीवाची जी स्वाभाविक अवस्था आहे त्याचं नाव सहज सुख आणि सहज ज्ञान. आणि त्याच्यामध्ये बाधक आहे ना रूप आयतन कोण आहे? तर त्याच्यामध्ये बाधक रूप आयतन इंद्रिय आहे. म्हणून इंद्रियाला काय म्हटलं? भाव ज्ञानावरण कर्म. आणि म्हणून इंद्रियालाच भाव मोह म्हणायचा. मोहाला सगळेजण नेते श्रद्धा चारित्राकडं. हे आगम भाषा किंवा थिअरिटिकल झालं आहे ना. टेक्निकली म्हणायचं त्याला. लॉजिकली जर म्हणायचं झालं, टेक्निकल आणि लॉजिकल दोन शब्द माहित आहेत ना तुम्हाला? इजुकाकी. टेक्निकली आणि लॉजिकली कळते का? लॉजिकली जर म्हणायचं झालं तर कशाला म्हणणार मोह? कारण जर इंद्रिय ज्ञानाने सुख आहे आणि सुख आणि मोहाचा म्हणजे इंद्रिय सुख आणि मोह यांचा संबंध आहे, म्हणजे सुखाचा मोहाशी संबंध आहे. मग इंद्रियाचाच ज्ञान आणि सुखाचं कारण म्हटलं जातं. बरोबर आहे का? म्हणून इंद्रिय जी आहेत ती ज्ञान आहे ना, ज्ञानाला बाधा उत्पन्न करणार आहेत आणि सुखाला बाधा उत्पन्न करणार आहेत. मग ज्ञानामध्ये बाधा उत्पन्न करतं ते ज्ञानावरण आणि सुखामध्ये बाधा उत्पन्न करतं ते सुखामध्ये बाधा उत्पन्न करतं ते कोणतं कर्म? मोहनीय म्हणायचं. आता इथं मोहनीय म्हणायचं. ज्ञानाला रोखलं ते झालं ज्ञानावर आणि सुखाला रोखलं तर ते झालं मोहनीय. मग जर ज्ञान आणि सुखाचा अभेद नयाने एकच आहे, कारण ज्ञानच सुख आहे हे आपण तुम्हाला काल बघितलं 53 गाथेमध्ये. ज्ञानापासून अभिन्न आहे सुख असं सांगितलेलं आहे. म्हणून इंद्रियाच्या आपलं वाजला का? किल्ली द्यायची असेल घरची, हा असू द्या. काय सांगत होता? हा मग ज्ञानाचा सुखाशी अविनाभाव असल्यामुळं त्या ज्ञानाला जर भाविंद्रिय बाधा करतायत तर सुखाला भाविंद्रियच बाधा करतायत. म्हणजे स्वाभाविक सुखाला रोखणार कोण आहे? तर म्हणून इंद्रियावर विजय मिळवा. पहिल्यांदा इंद्रियाला जिंकायचं कारण हे आहे, संयम्य कर्णग्राम. पहिल्यांदा इंद्रिय, जो इंद्रिये जिनिता, इंद्रियावर विजय मिळवायचा. असं मग जिथं इंद्रियावर विजय मिळवला जातो तिथं ज्ञेयार्थ परिणामन थांबतो आणि तिथंच त्या ठिकाणी मग सुख आणि ज्ञान प्रगट होतं. स्वाभाविक सुख आणि ज्ञान.
म्हणून इंद्रियाची निंदा केलेली आहे सुखाधिकारांमध्ये. 53 गाथेपासून तो सुखाधिकार चालू झालेला आहे. तो जवळजवळ 76 गाथेपर्यंत गेला का? म्हणजे तेच घ्या. म्हणजे 76 गाथेमध्ये आपण जाऊन बघितलंय ना की बाबा जे इंद्रिय सुख आहे ते सुख नसून दुःख आहे, सपरम बाधा सहिदम. बरोबर आहे का? नाही, हा सुखाधिकारच आहे ना सगळा. आता कुठं काय थोडस म्हणजे यात अंतराधिकार वेगवेगळे आहेत, ती चर्चा वेगळी. पण इथं जेव्हा सपरम बाधा सहिदम जे घेतलं 76 गाथेमध्ये, तर ती लिंक तिथपर्यंत तशी घेतलेली आहे. ठीक आहे. 77, 78 होते 79, 80 गाथेपर्यंत. चला असू दे. तर अशा त्या सुखाधिकारामध्ये काय सांगतोय? इंद्रियांची निंदा केली हे मला सांगायचं. इंद्रियाची निंदा, इंद्रियाची म्हणजे इंद्रिय ज्ञानाची निंदा केलेली. इंद्रिय ज्ञान हेय म्हटलेलं आहे. इंद्रिय ज्ञानाला दग्ध इंद्रिय म्हटलेलं आहे. भावेंद्रिय घ्यायची, कारण द्रवेंद्रिय तर जड आहेत, त्याचा तर विषयच येत नाही. आता आपण जीवाशी संबंधित बघायला लागलो. मग जी इंद्रिय ज्ञान म्हणजे भावेंद्रियच. ते भावेंद्रिय जी आहेत ती मोहाच्या उत्पत्तीचं कारण आहे असं म्हटलं न्यायाच्या भाषेत आहे ना. आगम भाषेमध्ये मोहाने ज्ञान झाकलं जातं, अध्यात्म भाषेमध्ये ज्ञानाने मोह उत्पन्न होतो सांगितलं जातं. अशी एक कथन पद्धती आहे. प्रॉब्लेम दोन्हीमध्ये नाही आहे ना. आणि तशी चर्चा देवागम स्तोत्रामध्ये पण समंतभद्र आचार्यांनी घेतली आहे ना. पण तिथं घेताना मोहाला मुख्य करून घेतलं, कारण अन्यमतवादी ज्ञानानच सगळे एकांताने बंधाने मोक्ष मानतात. एकांताने ज्ञानच बंधाचं कारण आणि एकांताने ज्ञानच मोक्षाचं कारण. त्याचं खंडन करत असताना आचार्यांनी तिथं मोहाला मुख्य करून वर्णन केलेलं आहे, कारण एकांत केलाय म्हणून. पण विवक्षेने इथं जर बघितलं तर ज्ञानाच्या अपेक्षेने ज्ञानच बंधाचं कारण आहे, ज्ञानच मोक्षाचं कारण आहे असं समयसारमध्ये पण लिहिलेलं आहे ना. ज्ञान मात्रा देव बंध निरोध असं म्हटलेलं आहे. ज्ञान मुक्तीचं कारण आहे ज्ञान, पण त्याच्यामध्ये आपल्याकडे अनेक अंत असतो, जरी तिथं अर्पित अनर्पित सिद्धी. पण एखाद्या गोष्टीला आपल्याला भावभासन करून घ्यायचंय तर त्या हेतून तशा प्रकारे त्याच्याकडे अप्रोच केला गेला जा, तर समजायला सोपं जात. मोह काय आहे तर इंद्रिय ज्ञान मोह आहे. मोह म्हणजे काय असं. मग मोह नष्ट करायचा तर काय करायचं? इंद्रिय ज्ञान नष्ट कर. मोह कसा नष्ट करू? तर इंद्रिय ज्ञानाला नष्ट कर, तर मोह नष्ट होतो. ही आहे प्रयोगात्मक पद्धती. नाहीतर मोह नष्ट करण्यासाठी तुम्ही सगळं संसार जरी सोडला तर मोह सुटत नाही, कारण मोहाचं मूळ आहे इंद्रिय ज्ञानात अपेक्षा. कारण जोपर्यंत इंद्रिय ज्ञान चालू राहणार तोपर्यंत तिथं त्याचा मोह कमी होऊ शकणार नाही. त्याला समजलं पाहिजे की बाबा इंद्रिय ज्ञान मी नाही, माझं नाही. कारण इंद्रिय ज्ञान आता सांगितलं ना का, इंद्रिय ज्ञान काय करतंय तर बाधा आणतंय स्वाभाविक सुखामध्ये. इंद्रिय ज्ञान स्वपराचा विभाग नष्ट करतंय, स्व आणि पर काय हे जाणू देत नाही. आणि भ्रम इंद्रिय ज्ञानाने असं होतंय की बाबा इंद्रिय जाणतात, म्हणजे इंद्रिय जाणतायत म्हणून त्या शरीरामध्ये एकत्व वाढतंय. त्या इंद्रियाच्या द्वारे जाणून सुखाची अनुभूती करतोय, त्यामुळे विषयामधली पण आसक्ती वाढते.
विषयांमध्ये, इंद्रिय विषयामध्ये सुख आहे कोण दाखवतंय? इंद्रियच दाखवत, इंद्रिय ज्ञान दाखवत की त्या विषयाला भोग म्हणजे तुला सुख येईल. अतिंद्रिय ज्ञान नाही दाखवणार. कोणतं दाखवतंय? इंद्रिय ज्ञान दाखवते त्या विषयांना, तिथं सुख आहे. आणि इंद्रिय म्हणते माझ्यात ज्ञान. आणि त्यामुळं अज्ञानीला हा भ्रम राहतोय की बाबा जीव आणि शरीर, जीव नावाचा एक वेगळा पदार्थच नाही. बरोबर आहे? जीवाची सत्ता मानली जाते का? माहित नाही. तुमची लेख मानते तशी, असं तुमच्या मिसेस सांगत होत्या काल आम्हाला. बरोबर आहे? जीव कुठनं काढलाय म्हणली? सगळं मेंदू डेड झाला की सगळं संपतं, अशी एक चर्चा त्या मायलेकीची होत असेल. ती आपलं आम्हाला काल सांगत होती. बरोबर आहे का नाही? म्हणजे असं तिचंच नव्हे, आमचा पण मावशीचा पोरगा तसाच इंजिनियर होता ना, त्याच्याशी पण माझा वाद झाला होता असाच. हे लाईट सारखं असतं जीव, त्याने म्हटलं बटन बंद केलं की गेलं, संपलं, जीव नाही काय नाही. असं पण म्हणजे एक ज्यावेळेस शिक्षण घेतलं जातं लौकिक आणि त्याच्यात हुशार असतो, स्वतःची बुद्धी लॉजिक्स लावणार असतो, मग त्याची अशा विपरीत लॉजिक्स लावण्यामध्येच त्याला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करून सांगतो कोण. आणि त्यांना धर्मावरचं श्रद्धान राहत नाही. म्हणजे हे सगळं अंधश्रद्धान भाषित होतं. आणि त्यांना वाटतं की हे सगळे सायंटिस्ट लय भारी हुशार आणि हे शिकले नव्हते, आणि त्यांच्याबद्दल आस्था निर्माण होते. म्हणून संगती फार महत्वाची. ज्याच्या संगतीत जातो त्याच्याबद्दलचं थोडंसं आपल्याला एकतर आधीच पहिले संस्कार आहेत आणि नवीन आपण त्यांच्याकडनं शिकतो. आपली क्षयक्षम बुद्धी चांगली असताना बरोबर आपल्याला तिथं जास्त श्रद्धा बसायला सुरुवात होते. म्हणून तर त्या एजमध्ये तेव्हा आपली बुद्धी तल्लक असते, त्यावेळेस धर्म श्रद्धान बनण्याचं उलट धर्म श्रद्धान होत. म्हणजे धर्म सांगितलं तर त्या धर्माला असं म्हणजे 0 व्हॅल्यू असते, मायनस मध्ये असते धर्माची व्हॅल्यू. म्हणजे मीच निग्लेक्ट करत होतो ना. बाई म्हणायचीच की तरी महाराजांच्या प्रवचनाचं, लामांच्या प्रवचन मी नाही जायचं, लामांच्या प्रवचनात जायचं नाही आपल्याला. काय असतं प्रवचन? आम्ही लय मस्त हुशार, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हणायचं, तो ओव्हर कॉन्फिडन्स सगळ्या मुलांमध्ये त्या हार्मोनिकल चेंजच्या काळात फ्रॉम द एज ऑफ 16 to 20 असं कोणतरी सांगितलं. त्या एजमध्ये हार्मोनिकल जे चेंजेस होते त्यावेळेस बुद्धीचा वापर होत नाही. बुद्धी म्हणजे योग्य वापर नाही, उलटा वापर. जर योग्य दिशा नाही मिळाली आणि तिथंच जर योग्य दिशा मिळाली तर त्याचं त्या ठिकाणी कल्याण होतं आणि त्याच्याबरोबर अनेक जीवांचं कल्याण. पण 16 ते 20 वर्षामध्ये मात्र कठीण, अवघड असतं ते. जर ही सुद्धा तशीच होती पल्लवी, 16 ते 20 वर्षात लग्न झाल्यावर सुद्धा असं ती म्हटली. मी नाही सांगितलं त्याने आपल्याला. म्हणजे मी त्यावेळेस सांगायचो असं संयमाचं सांगायचो त्यांच्या घरी खालच्या, तिला माझा राग यायचा असं तिने सांगितलं मला. हे काय असलं सारखं सांगते, हे करू नका, ते करायचं नसतं, काय असलंच ना काहीतरी. चीड यायची धर्माची तिला. धर्माची यायची का माझी माहित नाही, पण त्याला आवडत नव्हतं असलं. असं असतं मला सांगायचं काय, ज्यावेळेस आपल्यामध्ये थोडंसं नवीन लग्न झाल्यानंतर सुद्धा आमची दीप्ती आहे ना, अगदी झालं लग्न झालं ना, आली नातेपुत्याला एकदा, थोडे दिवस झाले असे आठवण, काहीतरी किरकोळ आईचं आणि तिचं काहीतरी किरकोळ झाले, लगेच बॅग घेतली, चालली मी मसवडला. नाही मसवडला ना, आतीचे वडील त्या म्हणजे ही करते काय, अगं जाऊ दीप्ती असं नसतात, गेली स्टँडवर शानी आहे ना. म्हणजे आता माझं घर ती आहे, मला आता सगळे तिकडं आहे ना, माझं तुमचा काय संबंध नाही, तुम्ही मला काय बोलायचं नाही, असं एक त्या नव्याच्या 9 दिवसामध्ये. म्हणून आहे ना, सुरुवातीला सुनाला काहीच म्हणायचं नाही एवढं सांगतो. एक आपलं तुम्हाला सांगितलं, 9 दिवस काय बोलायचं नाही. आणि ते प्रियाला पण माहिती, म्हणजे बोललं की अडचण येते, कारण ते एकदम अशा ह्याच्यात असते. म्हणजे
हा जोश मध्ये काय नाही, बस लात मारल तिथं पाणी काढू आम्ही, तुम्ही काय सांगायला लागलो. इट्स ओव्हर कॉन्फिडन्स. प्रीतीताईंचं तेच होतं. मी डॉक्टर की करून दाखवणार, तुमचं काय म्हणणं आहे. म्हणजे असे मला एक दिसायला लागले एकदम चुकून, सॉरी हा. म्हणजे अशी घटना होती. मला सांगा कशासाठी निघालं ते उदाहरण. हा जीव मानत नाही, बरोबर, तर्क लावतो. म्हणजे कुतर्क चाललेली असते ज्यावेळेस जोश मध्ये असतो आणि त्याच्या इच्छानुसार बरीच कार्य. म्हणून म्हटलं त्या एज मध्ये थोडीशी आपल्या इच्छेनुसार काय काम करत असतो तो, करण्याची एक ही असते, म्हणजे यस आय कॅन डू एनिथिंग. आणि त्यावेळेस असं असतं, म्हणजे भयंकर तेही असतं. आणि त्यामुळं मग त्याला सगळं जे धर्म म्हणजे खोटा वाटतो, त्यातली कुठली गोष्ट पटायला तयार. म्हणून सांगितलं इंद्रिय ज्ञान, त्यामुळं हेच मी आहे असं वाटतं. म्हणजे ज्ञान एक ह्या शरीरापासून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा धर्म आहे असा विश्वासच बसायला तयार नाही. अजून आमचा पण बसत नाही जोपर्यंत आपण त्याला बंद करत नाही टोटली. आणि टोटली एक दिवस नाही, 10 दिवस बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कंप्लीट 10 दिवसाचा अभ्यास करावा लागतो. टोटली त्या इंद्रियाचं काम थांबवावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला कळतंय किंवा ज्ञान आणि आपलं जीव आणि शरीर वेगळं आहे. ज्ञान जीवाचं असतं आणि शरीराचं नसतं, इंद्रियांचं नसतं. म्हणजे या इंद्रियातनं ज्ञान बाहेर काढणं सोपं नाही, कारण इतका अभ्यास त्याचाच आहे ना. ज्ञानाचा अभ्यास इंद्रियाच्या द्वारे जेवढं म्हणून जे काय म्हणून मला ज्ञान उत्पन्न होतं ते इंद्रियानेच होतं. आणि मी जाणताना इंद्रियाच्या अवलंबनाशिवाय, म्हणून म्हटलं प्रत्येक वेळेस मी, म्हणजे मागच्या वेळेस सांगितलं असेल कदाचित किंवा अनेक वेळा मला चिंतन आहे की अवलंबन सोडणं किती महत्वाचं. म्हणजे मी काठीच सोडायला तयार नाही हातातलं. भयंकर भीती वाटते. आता बाई आता चालता येते तिला थोडं थोडं, पण अशी घाबरती जसं काय खुर्ची बिरची उडलं. आता एकदा तिला 2दा पडली ना, त्यामुळे तिला अशी कॉन्फिडन्स पूर्ण गेलाय ना. आणि तिला असं जरी सगळेजण धरले, खुर्ची सगळे, पण बसताना असं बसणार नाही कॉन्फिडेंट न, किंवा पडती का काय. आणि परत पडल्यावर तिला त्याचं दुःख समजले, त्यामुळे आता तो कॉन्फिडन्स. तसं हे आपल्याला ह्या इंद्रियाच्या अवलंबनाशिवाय आपलं कसं चालणार. म्हणजे आपला कॉन्फिडन्सच संपून गेलाय. कळलं का पॉइंट आहे का नाही. हा, म्हणजे त्यामुळे इंद्रियाचं अवलंबन सोडून राहायची तयारी नाही कोणाची, म्हणजे ध्यान करायची तयारी नाही. बरोबर आहे का पॉइंट. मी नुसतं असं बसून काय करू, असं बसून काय करू म्हटल्यावर आता काय. म्हणजे स्वाभाविक ज्ञानावर श्रद्धा नाही, स्वाभाविक सुखावर श्रद्धा बसत नाही आहे. इतकं बेकार आहेत इंद्रिय. जसा मोबाईल, इंद्रिय आणि मोबाईलचं फार जवळचं नातं आहे. जसं तुम्हाला मोबाईल शिवाय करमतंय का, करमतंय का काय, होय का नाही. मग नियम नाही देत ना, म्हणूनच बाकी काय नाही. त्यांना माहित होतं जर करमतोय म्हणलं तर नियम देतील, त्यापेक्षा आपलं म्हणा कुठं मोबाईल सोडायचं, अडचणी आहे बघितलं. म्हणजे एवढं सगळं समजून सुद्धा तसंच इंद्रियाचा प्रॉब्लेम. म्हणजे मोबाईल शिवाय आपल्याला जीवन जगता येतं, तसं इथं आचार्यानं म्हणायचं इंद्रिय शिवाय तुला ज्ञान आणि सुख आहे. हेच तर प्रवचन सारामध्ये परत प्रसंग, हेच इथं सांगायचं. त्यांना आयतन आहे उलटते. जसं मोबाईल एक कशाचं आयतन आहे, दुःखाचं आयतन आहे, अज्ञानाचं आयतन आहे, मिथ्यात्व अज्ञान आणि असंयमाचं आयतन आहे मोबाईल. आणि तेच जवळ घेऊन बसायचं आणि आला फोन तर उचलायचा आणि मोठमोठ्याने बोलायचं. अजून आवाज आधी त्यांचा मोठा, परत अजून त्याच्यावर मोठ्याने शांत वातावरणात मोठ्याने बोलायचं. त्यांनी क्षमा मागितली, पण आपलं सांगितलं काय घटना. मला येताना म्हटले काय लोक आहे ना, इतकं काय जो सारखं त्यांची रिंग तर वेगळीच होती. कसली होती रिंग म्हटले कोणाष्ट, काय वाजत होतं
नमोरिंतान तेच की काहीतरी वेगळं अम्मांचं भजन होतं का बरं काहीतरी असं. आणि आता आपण ध्यान करतोय ना, आता मी ध्यान सांगतोय आणि मग बाहेर आवाज मोठा येत होता त्यांचा बोलल्याचा. त्यांना कळत नव्हतं की आज ध्यान चालले सगळ्याला ऐकू येते म्हणून. हे तुम्हाला कळलं नाही का ना त्यावेळेस, नाही तर तुम्ही मोठ्याने बोललाच नसता. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही उठूनच का गेला बाहेर असं मला एक मी डोळे उघडले ना, मी उघडले, केवलनं उघडले, आयुषनं उघडले, बऱ्याच जणांनी ते उघडल्यावर बघितलं किती जण डोळे उघडले ते. होय की मग अर्जंट होतं काय, कोण मेलं काय ही म्हटली आहे का अर्जंट म्हणजे प्रीतीच माझ ही म्हटली. मग शिकून घ्या रिंग कशी वाजवायची बंद करायची. ती एरोप्लेन मोडला टाकल्यावर रिंग वाजते का, आणि मग ते शिकून घ्या ना. एक तर आणूच नका ना, आणलं तर ती एरोप्लेन मोडला टाका ना. तुम्हाला लय बाहेर जाऊन लगेच म्हणजे तिथनं बाहेर जाऊन वेगळ्या गतीत जायचं असलं तर ठीक आहे, बरोबर घेऊन ठेवा, पण आणायचं कशाला. आणि आणलं तर मग एरोप्लेन मोडला टाकायचं त्यावेळेस, आणि बाहेर गेलं की. नाहीतर जॅमर बसवा मला तर वाटायला लागलं. आता जॅमर असते माहित आहे ना, बरोबर आहे का, बघा ॲमेझॉनवर मिळतो का जॅमर. नाही ह्यांच्याकडे असतं सगळं ॲमेझॉनचं खरेदी. नाही ते झालं, पण व्यवहार नाही आणि चाललंय, निश्चय नाही याचं चाललंय. व्यवहाराने काही गोष्टी लागते. म्हणजे तिथं आलं की फोनची रिंगच वाजला नाही पाहिजे असं. जर असं चर्चा कशी, इंद्रिय ज्ञान आणि मोबाईल याची तुलना करून तुम्ही एक विषय ठेवा, इंद्रिय ज्ञान आणि मोबाईल मधलं साम्य, समानता. बरोबर आहे. म्हणजे त्यामुळं किती नुकसान आणि अनंत काळ आमचा त्या इंद्रिय ज्ञानात गेला. म्हणून इंद्रिय ज्ञानाची निंदा केली. समजायला पाहिजे, आपण जेव्हा इंद्रियाचा प्रयोग करतो आहोत त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की हा प्रयोग चुकीचा आहे, म्हणून तो माझ्या सुख आणि ज्ञानाचा बाधक आहे. त्यामुळं त्या इंद्रियाचं काम कमी करायचा प्रयत्न केला जातो. आपण इंद्रियाचं काम वाढवतोय, आपल्याला वाटतंय ते काम जेवढं करेल तेवढं माझं ज्ञान आणि सुख वाढेल. ही विपरीत आहे. त्याचं काम जेवढं कमी करेल तेवढं ज्ञान आणि सुख वाढत. पण लोकाला उलट वाटेल, असं कसं होतंय. पण स्वाध्याय करतो जेव्हा, तेव्हा त्याच्यातनं पुढं जाऊन इंद्रियाचंच काम बंद करते, त्यावेळेस त्यांना त्या आत्म्याची अनुभूती येते. म्हणजे स्वाभाविक ज्ञान आणि स्वाभाविक सुख प्रगट होतं. आता बाकी नंतर. ओम नमः.